Hello, this is the My Artifact episode number 152. आजची तारीख आहे 17 जुलै 2015. रात्रीचे 11:30 वाजले. आज स्पेशल आपले मोस्ट ऑफ दी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड होऊन राहिले ॲज अ ऑडिओ फॉर्मॅट. व्हिडिओ फॉर्मॅट मी करतो म्हणलं, बट कधी कधी टाईम नाही भेटत किंवा मला प्रायव्हसी भेटत नाही. अदर दॅन व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये इतक्या गोष्टी क्लिअर होऊ शकत नाही जेवढ्या ऑडिओ फॉर्मॅटमध्ये होते. सो ऑडिओ फॉर्मॅट इज ग्रेट, बट video format should be much more better, and I have to learn to face video format and tell everything. So this is the My Artifact episode number 152. आजची तारीख आहे 17 जुलै. आता पिक्चर पाहिला होता मी, स्नो व्हाईट अँड हंट्समॅन. मला पिक्चरमधलं काय आवडलं, पिक्चरचं नाव काफी भावला, स्नो व्हाईट अँड हंट्समॅन. दुसरं आवडलं क्रिस हेम्सवर्थ. इज अ परफेक्ट कॅरेक्टर फॉर परफेक्ट ॲक्टर. तिसरं काय आवडलं, दोनच गोष्टी आवडल्या. आणि का नाही आवडला, ओके. फर्स्ट इज स्टोरी. स्टोरी इज वन ऑफ द ग्रेटेस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन द मूवी. जर स्टोरी बरोबर नसेल तर पिक्चरही बरोबर नसते. तरी तुम्ही कितीही ॲक्टर टाका, किती चांगले कॅरेक्टर टाका, स्टोरी बिलकुल सिरियस होती. थोडंसं पण फनी नव्हतं, ॲक्शन थोडंसं पण नव्हता, कॅमेरावर तर दिसलाच नाही, ग्राफिक्स ओके होते, ओके, जस्ट ओके. आणि काहीच नाही. स्टोरी सांगू काय, एक राणी, एक राजा, त्या दोघांचं एक मुलगी, एक डॉटर, प्रिन्सेस. देन राणी मरून जाते, राजा दुसरं लग्न करते. जे दुसरं लग्न केलेली बायको ती शातीर असते, ती राजाला मारते. देन ती क्वीन होऊन जाते, आणि जे प्रिन्सेस राहते तिला बंदी बनवते. राईट. जी आता राणी आहे नवीनवाली, हे विलन, तिथे कशी काही पॉवर असते, ती कधी बुडी नाही होत. ही तिची पॉवर आहे. बट आणि अजून एक आरसा, एक मिरर, जो एक इन्स्ट्रक्टरचं काम करतो. काही वर्षानंतर तो आरसा त्या राणीला, त्या इव्हिल राणीला सांगतो की तुला जे प्रिन्सेस आहे ती मारणार. तर तिला वाटते इट्स अ बॅड थिंग. मग ती प्रिन्सेसला येते, मारण्याचा प्रयत्न करते, बट शी कुडंट. वाय? बिकॉज शी एस्केप. आणि ती पळते. कुठे? जे रेस्ट ऑफ दी पीपल पळाले होते तिला सोडून, राजा मेला तेव्हा, तिथे.
So Snow White and Huntsman is a journey from castle to this island. आणि तिथून मग त्या दोघांची हे लव्ह स्टोरी तर आहेच नाही याच्यात काहीच. तिथे गेल्यावर ते लोकांना इन्स्पायर करते. अँड देन वॉर ते इतकं घटिया दाखवलं बहुतच. कॅसलमध्ये वॉर केला, इट्स अ बॅड थिंग. अदर दॅन नंबर ऑफ पीपल्स बहुत कमी. अदर दॅन असं वाटते का तिथं असा घोळ का झालाय, ते वॉर तर काही करतच नव्हते. अदर दॅन कॅमेरा वर्क तर बिलकुल घटिया होतं, काहीच नव्हतं, असं काही वाटलं नाही. ॲक्शनमध्ये ते बोन, तो तिरबाज, फक्त त्याचंच एक चांगलं वाटलं, बाकी काहीच नाही. या ख्रिस हॅम्सवर्थ इज अ ग्रेट ॲक्टर, बट त्याला पण चांगलं प्रेझेंट नाही केलं. अदर दॅन या जर्नीमध्ये काही ना काही लव्ह स्टोरी दाखवायची होती, काही कनेक्शन्स दाखवायचे होते, असं काही दाखवलं नाही. तर मी या फिल्मला देतो 5 पैकी 4 स्टार. यस, 4 स्टार. कशाबद्दल का नाव फिल्मचं आणि खुळसा. दॅट्स ऑल. अदर दॅन आज स्पेशल का होतं काही नाही. आज इंटरनेट लावलेलं आहे, वडिलांचा गुस्सा शांत झाला आहे. हे कालचं प्रकरण का होतं की काल आई गेली होती ना वडिलांच्या शाळेत, तर वडिलांना खूप वाईट वाटलं, तर त्याचा राग माझ्यावर काढला, त्यामुळे मी असंच झालो. बट दिस इज नॉट माय फॉल्ट, दिस इज माय मदर्स फॉल्ट. सो आज काही स्पेशल काय होतं नाही. सो उद्या आई इथे चालली आत्याच्या घरी, तिच्या घरचं वास्तू काय नागपूरला, तर आई वडील सगळेजण चालले. तर उद्या मी शायद एकटा राहीन, तर उद्या मजा येईन. आणि उद्या मला ते घ्यायचं आहे मोडेम आणि लावायचं आहे. एनी हाऊ, तर मी बहुतेक बोलू का यांना, भाऊ अनुराग वांदिले. आय थिंक नॉट. कशाला इन्व्हॉल्व करते यार. आय कॅन डू इट माय अलोन ऑर हेल्प विथ माय फ्रेंड. बॅडीला विचारलं येऊन जाईल ना, त्याला मोडेम कॉन्फिगर करता येईल ना. So this is it. This is the end. This is the Artifact episode number 152. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.